तुम्ही आधी प्लीज शांत व्हा. तुम्हाला ना त्रास व्हायला लागलाय. अंशू जरा पाणी दे त्यांना. नाही नाही नको मला पाणी. मला आधी हा साखरपुडा थांबवायचा आहे. हो किती चांगली माणसं वाटली होती ही. अहो तुमचे व्याही म्हणून विश्वास ठेवला त्यांच्यावर. केलं काय त्यांनी? शुद्ध फसवणूक केली आमची. हे आता कसं कळलं? कुठनं कळलं? अहो नशिबानं हे दिसलं आता मला. नाही तर ही मुलगी आमच्या घरात लग्न करून आली असती तर काय केलं असतं आम्ही? आणि उद्या डॉक्टरनी सांगितलं असतं की हिला मूल होऊ शकत नाहीये तर काय करणार होतो आम्ही? ते डॉक्युमेंट्स बघू इकडे. बघा बघा मुलगी 35ची आहे पण 28ची सांगितली हा आम्हाला. मला एक सांगा, स्वानंदी मॅडमनी स्वतःहून सांगितलं की त्यांचं वय 28 आहे म्हणून? हे हो अहो त्यांच्या आईनेच सांगितलं. वधूवर सूचक मंडळात भेटल्या होत्या ना तेव्हा सांगत होत्या मुलगी 28ची आहे हो आमची. आणि वर हे पण सांगितलं मुलीसमोर सारखा विषय काढू नका वयाचा, तिला आवडत नाही म्हणून. त्यावेळेस लक्षात नाही आलं माझ्या. हो आम्ही साधी माणसं आहोत. असा मनाचा खोटेपणा ना आम्हाला कळत नाही अजिबात म्हणून फसलो आम्ही. काय माणसं असतात ना एक एक. असं ना समर मलाही कळलं ना धक्का बसला रे मला. कशी माणसं आहेत रे? का केलं असेल असं त्याने? का म्हणजे काय? त्यांची मुलगी उजवायची होती ना त्यांना. अहो गोड नवरी झाली आता ती. कोण लग्न करणार तिच्याशी कोण जाणे. त्यात आमचा प्रतीक लाखात एक म्हणून डोळे मोठे झाले असतील त्यांचे. खोटारडे कुठले. अहो अख्खं कुटुंबच तसं आहे. आणि या असल्या कुटुंबातल्या मुलीला मी घरात सून म्हणून करून घेऊ? नाही नाही हे सगळं मला ना थांबवलंच पाहिजे बरं का. थांबा. हे बघा मला असं वाटतं आपण हे सगळं ना शांतपणे हँडल करूया. खाली सगळे लोक जमा झालेत. फंक्शन सुरू होईल कुठल्याही क्षणी तेव्हा आपण शांतपणे हँडल करूया. तुम्ही प्लीज आधी बसून घ्या. छान राजवाडे साहेब. अहो हे सगळं कळल्यानंतर तुम्ही मलाच समजून घ्यायला सांगता. अहो चूक माझी नाहीये त्यांची आहे. त्यांना जाब विचारा. मला नका समजून घ्यायला सांगू. अहो आमच्या वंशाचा प्रश्न आहे हा. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि प्रतीकला ना हे अजिबात आवडणार नाही. असं खोटेपणा करणारी बायको ना तो नांदवणारच नाही आणि मी हे होऊ देणार नाही. मॅडम मला सगळं मान्य आहे. मला सगळं मान्य आहे पण असा एकदम टोकाचा निर्णय घेऊ नका ना. साखरपुडा मोडू नका. हे बघा आपण शांतपणे बसून सगळेजण मिळून बोलून त्याच्यावरती निर्णय घेऊया ना. हे पा आम्हाला कसलाही तोडगा नकोय. अहो हे सगळं कळल्यानंतर त्या मुलीला मी घरात पायच ठेवू देणार नाहीये. ही असली मुलगी नकोच आहे आम्हाला.